ऑल राईट. पुन्हा एकदा सेम चॅनलवरती सेम ड्रेस घालून सेम माईक घेऊन सेम दोघं जण. सेम विषय नाही पण विषय वेगळा आहे. सेम ड्रेस आणि सगळं सेम असं का म्हणतो शशांक, तर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण पहा. कालचा व्हिडिओ पण आम्ही इथेच हेच कपडे घालून शूट केलेला होता. बेसिकली आजच एकाच दिवसात 2 व्हिडिओ शूट करतोय. सध्या तरी तिसरा पण केला तर माहित नाही. तिसरं बघू. इंग्लिश शिकणं खरंच महत्त्वाचं आहे का, आणि इंग्लिश शिकल्यावर लाईफमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते का? जेव्हा इंग्रजी मी शिकलो की असं मला कधीच वाटलं नाही की मी माझी मराठी संस्कृती विसरतोय किंवा मी वेगळ्या कुठल्या तरी वेस्टर्न वर्ल्डमधून काहीतरी घेऊन आहे ते इंग्लिश शिकलो म्हणजे एकदम हे झालोय असं एकदम तसं नाही आहे काही. इंग्लिश शिकणं आणि इंग्लिश येणं ह्याच्यामुळे नक्कीच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रमोशनसाठी सुद्धा, जॉब मिळण्यासाठी सुद्धा. जर अस्खलित मराठीत लिहिलं तर तुम्हालाही समजणार नाही की ह्यानी काय लिहिलंय. सो तेच इंग्लिश तुम्ही शिकल्याने तुमचा काही तोटा तर नक्कीच होणार नाहीये, फायदाच होणार आहे. बोलायचं नाही तर नका बोलू, पण समजून घ्या लँग्वेज काय. कारण समोरचा जर इंग्लिश बोलायला लागला तर तो काय बोलतोय हे तुम्हाला माहिती यायला समजायला पाहिजे. जरी तो शिवाय घालत असेल तर कळायला पाहिजे. सो ते समजून घ्या. तर आजचा विषय कालच्या पेक्षा वेगळा आहे, जरी कपडे तेच असले तरी. विषय असा आहे की इंग्लिश शिकणं खरंच महत्त्वाचं आहे का, आणि इंग्लिश शिकल्यावर लाईफमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते का, बरोबर आहे, असा मुद्दा आहे आजचा. आणि इट इज नॉट गोइंग, म्हणजे जस्ट टू गिव्ह यू अ रेफरन्स की हा असा एकदम काही सिरियस पॉडकास्ट टाईप नाही आहे. वी हॅव व्हेरी कॅज्युअल वाईब्स गोइंग ऑन. कॅज्युअल. पण मला असं वाटतं की कॅज्युअल पेक्षा हे खूप इम्पॉर्टंट डिस्कशन आहे जे व्हायला पाहिजे. म्हणजे हे आमच्या दोघांबरोबरच नाही तर बऱ्याच लोकांबरोबर, म्हणजे तुमच्यासोबतही व्हायला पाहिजे. मला असं वाटतं कधीतरी तुम्ही असं खूप सारे व्ह्यूज येईल आणि मग आपण कधीतरी असं करू शकतो की आपण एक हॉल करूया अरेंज, आणि मी आणि तुम्ही सगळे पण या आणि आम्ही दोघं पण बसतो समोर आणि मग बोलूया. तर मज्जा येते. असं ग्रुप डिबेट म्हणायचं का तुला? ग्रुप डिबेट म्हणजे जरा स्केरी आहे. लोकांना नाही आवडलं आपलं डिबेट तर मारतील. पण तिथपर्यंत न जाता मला असं वाटतं की एक छान डिस्कशन, छान गप्पा आपण सगळे समोरासमोर बसून मारूयात. पण त्यासाठी तुम्हाला खूप सारे व्ह्यूज द्यायला लागतील. कारण काय होतं, व्ह्यूज आले की ॲड्स लागतात की थोडे पैसे येतात, सो दॅट आम्ही हॉल बुक करू शकू. आणि मग नुसतं हॉल नाही बुक करायचं तर तुम्हाला सगळ्यांना छान छान काहीतरी खायला प्यायला पण तिथे ठेवायचंय. असे सगळे प्लॅन्स आहेत, लाईक अ मीट अँड ग्रीट. येस, पण त्याच्यासाठी थोडे जास्त व्ह्यूज येणं खूप गरजेचं आहे. कमिंग बॅक टू द टॉपिक, मला म्हणजे पहिल्यांदा हे ॲड्रेस करावं असं वाटतं. इंग्लिश म्हटलं की कुठेतरी सगळ्यांचं एकच असतं, मोस्टली बऱ्याणांचं, की का शिकायचं इंग्लिश, माझी मराठीच भारी आहे, मला नाही शिकायचं इंग्लिश, मी मराठीतच बोलेन. केव्हा म्हणजे पहिली गोष्ट मला असं वाटतं की ते इंग्रज आपल्याला लावून गेलेत ही भाषा, आणि आपण का शिकायची हे मला म्हणजे फ्रॉम द कोअर ऑफ माय मराठी हार्ट हे मला असं सतावतच. पण खरं सांगायचं तर हे असंच ॲटिट्यूड माझं होतं आणि मी कम्प्लिटली म्हणजे त्याच्यामध्ये मी काय म्हणतात असं हे झालं, यू आर डिवास्टेटेड. हा, की नाही लाईक मराठी मी खूप मोठा म्हणजे मला आवडतंच. आपली सगळी हिस्ट्री एकदम ग्रेट रिच आहे. रादर खूप शिवाजी महाराजांच्या गोष्टी मला खूप आवडतात, सगळे गड किल्ले आवडतात आणि एव्हरीथिंग. आय एम व्हेरी प्राऊड मराठी स्पीकर. रादर आय एम व्हेरी प्राऊड पुणेकर, एकदम डीप पुणेकर आहे. त्यामुळे मराठी एकदम असे आपल्या रक्तामध्ये आहे, एकदम काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्याविषयी. पण मला असं नंतर जाणवलं की इंग्रजी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि असं कधीच मला वाटलं नाही जेव्हा इंग्रजी मी शिकलो की असं मला कधीच वाटलं नाही की मी माझी मराठी संस्कृती विसरतोय किंवा मी वेगळ्या कुठल्या तरी वेस्टर्न वर्ल्डमधून काहीतरी घेऊन आहे ते इंग्लिश शिकलो म्हणजे एकदम हे झालोय असं एकदम तसं नाही आहे काही. ह्याची खूप भारी गोष्ट मी सांगतो, माझा जो बॉस होता ना तो ब्रिटिश होता आणि मी त्याला इतक्या मराठी गोष्टी शिकवल्यात आणि म्हणजे त्यालाही खूप भारी वाटलं. आणि नंतर त्याला इतकं त्यात इंटरेस्ट निर्माण झालं की हा भाई मला सांगायला लागला की तुला माहिती आहे का की तुमचं कोर वॉरियर आहे आणि मग तुम्ही कुठपर्यंत गेला होतात आणि तुमचं राज्य कुठपर्यंत झालं वगैरे. सो अशा गोष्टी झाल्या. त्याचं एक कारण होतं की मला इंग्लिश बोलता येत होतं, म्हणजे मी माझी मराठी संस्कृती त्याला इंग्लिशमध्ये समजावू शकलो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की मग ते डायरेक्ट सुरू करतात, नाही इंग्लिश कशाला शिकायची, आपली भाषा भारी आहे मराठी. अहो पण ते काय आहे की ती आता ग्लोबल आहे लँग्वेज,
ती सगळ्या जगामध्ये इंग्रजी लँग्वेज मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तर मग तुम्ही जर एखादा स्किल म्हणून हे डेव्हलप केलं, आणि जसं चायनीज सुद्धा आहे, मला असं कधी कधी वाटतं आपण चायनीज पण आता शिकायला पाहिजे. आणि चायनाच्या लोकांना सांगू ना मराठी लोक किती भारी आहेत, काय प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यांनाही आवडेल, मग तेही शिकतात मराठी. जसं तो ब्रिटिश होता ना, तो पण शिकला की मराठी, त्यालाही यायला लागलं मराठी इकडे तिकडे. मग त्याच्याकडनं आम्ही मराठी गाणं सुद्धा गाऊन घेतलं. सो या गोष्टी होऊ शकतात, चांगल्या गोष्टी होऊ शकतात. तो खरंच चांगला सिंगर आहे. आता मग तिथं पण लोकांना प्रॉब्लेम येईल का, तुम्हाला मराठी सिंगर नाही का सापडला. अरे पण ते तो जो गातो ना, ती R&B स्टाईल ती बॉलिवूडमध्ये कितीतरी म्हणजे फारच कमी लोकांकडे, आणि ती खूप युनिक आहे आणि ती खूप चांगले आर्ट फॉर्म आहे तो एक चांगला ना. आणि तो मी मराठीमध्ये आणायला ट्राय करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. राईट राईट. सो अशा बऱ्याच गोष्टी, मी माझ्या आर्ट फॉर्म बद्दल बोललो, पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी वगैरे असेल जी तुम्हाला चायनीजच बोलून किंवा इंग्लिशच बोलून येणार असेल, तर तुम्हाला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे ना. या सो किंवा ॲटलिस्ट समजणं गरजेचं आहे ना. सो म्हणजे कमिंग बॅक टू द पॉइंट की ह्याचा अर्थ असा होत नाही की इंग्लिश शिकायचं आहे किंवा इंग्लिश बोलतीये म्हणजे मराठी आवडत नाही आहे किंवा मराठी कल्चरला जोपासत नाही आहे, ह्याचा हा अर्थ तर अजिबात होत नाही. सो हे आपण बेसिक पहिले जे मिथ आहे ते आपण, म्हणजे मला ती पहिली जी कमेंट आहे ना, जी प्रत्येक व्हिडिओवरती येते, ही बाई रोज येते आणि इंग्लिश शिकवते, हिला काय गरज पडली इंग्लिश शिकवायची, आम्हाला नाही इंग्लिश शिकायची. हे त्यांच्यासाठी मला खूप एक्सप्लेन करणं खूप गरजेचं वाटलं की इंग्लिश हे स्किल आहे रे, ही एक लँग्वेज, एक जनरल साधी लँग्वेज आहे. लोकांनी इतका भाव करून ठेवलाय, लोकांना असं वाटतं की इंग्रजी शिकला म्हणजे म्हणजे खूप मोठा झाला तो. एकदमच म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या माझ्या तोंडाच्या, मी गिळून टाकल्या. पण असं लोकांना वाटतं की इंग्रजी आली म्हणजे खूप मोठा आला, खूप म्हणजे शिंग फुटली आणि आता इंग्लिशच बोलतो किंवा मग शायनिंगच मारतो, इंग्लिशच बोलतो, इंग्लिश आहे यो ऍक्सेंट, यु नो. काही काहींचे असेही रिप्लाय आलेले पण असतात पण असे लोक जे शायनिंग मारायला करतात. बट ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे मला वाटतं काही हरकत नाही. नाही, मला आता रॅन्डम आउट ऑफ नोअर एक कमेंट आठवली की नाही यांना इंग्लिश येतच नाही. मला असं झालं. म्हणजे जाऊ दे, कमेंट्स आता विषयच वेगळा आहे. मुळात आमचं हे चॅनल सुरू करण्याचं मागे हाच विषय होता की आपण मराठी लोकांना असं खूप वाटतं की हा माणसाला इंग्लिश येतं म्हणजे हा माणूस खूप शिकलेला आहे, खूप कोणतरी मोठा झालेला आहे. तर हेच मिथ पाडायचं होतं, म्हणून आम्हाला ॲक्च्युली हे मराठी, म्हणून हे चॅनल सुद्धा मराठीत आहे, म्हणूनच मी आता मराठीत पण बोलतोय आणि म्हणूनच आपण मराठीतूनच इंग्लिश शिकवतोय. हो, कारण जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा ऑप्शन होता, आम्ही हिंदीमधून पण शिकू शकलो असतो. जास्ती रीच, जास्ती पैसे, जास्त व्ह्यूज, हिंदी चॅनल म्हणजे त्यांना डेफिनेटली जास्त पैसे पण मिळतात आणि सगळ्याच गोष्टी. या पण नाही, आम्हाला ते मराठीतच करायचं होतं कारण कुठेतरी मराठी माणसालाच हेल्प करायचं होतं. दॅट्स वाय वी स्टार्टेड दिस चॅनल. पण आता प्रश्न असा आहे की इंग्लिश शिकल्यामुळे खरंच काही फायदा होतो का, आणि म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप वगैरे होते का? पर्सनॅलिटी डेव्हलप डेफिनेटली इट्स अ डिफरंट काइंड ऑफ झोन ऑल टुगेदर. पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होते, थोडंसं होते असं म्हणू शकतो आणि नाही पण होत असंही म्हणू शकतो. पण ओव्हरऑल काय फायदे होतात, म्हणजे होतो का आणि फायदा? हो, इंग्लिश जेव्हा शिकता तर त्यावेळेला तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या लोकांबद्दल बरोबर बोलू शकता. जसं मी मगाशी सांगितलं की आपली संस्कृती आपण त्यांना सांगू शकतो, त्यांची संस्कृती आपण आपल्याकडे त्यांची कळू शकतो. आणि संस्कृती म्हणतोय मी, वेस्टर्न कल्चर हे सुद्धा कल्चर आहे, याच्यामध्ये सुद्धा सगळ्याच वाईट गोष्टी नसतात. हे काहीतरी वेगळाच भाव केलं, वेस्टर्न कल्चर इज बॅड ओनली असं नाही. आपल्याकडे ज्या येतात ना गोष्टी, ज्या आपल्याला दिसतात त्या बॅड आहेत कारण त्या इझिली अडॅप्टेबल आहेत. गोष्टी अवघड सुद्धा ज्या त्यांच्याकडे चांगल्या आहेत, ज्या आपण अडॅप्ट नाही करत, कारण ऍक्च्युली ते कोणाला माहितीच नाही आणि अवघड पण आहेत त्या अडॅप्ट करायला ना. सो असं होतं. सो ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जसं एक वेस्टर्न कल्चरमध्ये एक खूप चांगली गोष्ट आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांसाठी सगळं सोपं करून ठेवा, आणि इतकं सोपं करून ठेवा की एकदम माकड पण असेल तरी त्याला कळलं पाहिजे या गोष्टी. हे आपल्याकडे नाही, आपल्याकडे उलटं कल्चर आहे. आपल्याकडे उलटं नाही, आपल्याकडे गोष्टी कॉम्प्लिकेटेड जेवढ्या असतील तेवढ्या भारी असतात, असं विचार आहे. पण ह्या गोष्टी या समजल्या पाहिजेत. अगदी सिम्पल एक्झाम्पल द्यायचं तर आमचे जे फ्रेंड्स आहेत ते खूप लवकर झोपतात तिकडे, म्हणजे खूप लवकर उठतात. ते तसं तर आपण काही अडॅप्टच करत नाही. तिकडे लहान मुलं आय थिंक 7:38 त्यांचं बेड टाईम असतं.
कॉमन आहे लहान मुलांसाठी. 8 वाजता झोपतात सगळे लहान मुलं, अगदी कॉमन आहे ते. म्हणजे ते थोडंसं वेगळं कल्चर आहे. सो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप होते की नाही हा जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर असा आहे की जर तुम्ही ठरवलं तर पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते, जर तुम्ही नाही ठरवलं तर नाही होऊ शकत. याचं भारी उदाहरण काही यूट्यूबचे चॅनल्स आहेत जे लोक इंग्रजी शिकवतात पण त्यांना मुद्दाम असं दाखवायचं की आम्ही खूप गरीब आहोत. तिथे दिसतं तुम्हाला की पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली नाहीये किंवा ती मुद्दाम नाही केलेली, कारण ते क्लिक थ्रू रेट मिळायला पाहिजे की अरे बघा कसं गरीब झोपडपट्टीतला माणूस आहे ते इंग्लिश बोलायला लागला. हे हवंय. असं जर हवं असेल तर योग्य करतायत लोक, पोर्ट्रे करतायत. पण पोर्ट्रे करतायत बघतोय की तसं नसून सुद्धा लोक पोर्ट्रे करतात. हो, व्ह्यूज मिळण्यासाठी आणि व्ह्यूज मधून व्यवस्थित पैसा मिळतो. गरीब राहण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही गरीब बनू तरी तुम्हाला पत्र्याची झोपडी दाखवायची आहे आणि तुम्हाला आवडत आहे बघायला, तर मग ते काय करणार सांगा युट्यूबर्स. त्यांना माहिती आहे की पत्र्याची झोपडी दाखवून भरपूर पैसा मिळतो. सो कमिंग बॅक टू द पॉईंट, इंग्लिश, मला असं वाटतं की इंग्लिश शिकल्यामुळे नक्कीच बरेच तुमचे ॲस्पेक्ट्स ओपन होतात, बऱ्याचशा संधी तुम्हाला मिळतात. विच लिंक्स टू माय नेक्स्ट पॉईंट इज की इंग्लिश शिकल्यामुळे करिअरमध्ये फायदा होऊ शकतो का, जास्त आपण पैसे कमवू शकतो का. एक साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, तुम्ही कुठलाही इंटरव्ह्यू द्यायला जा, तुम्हाला मराठीमध्ये विचारत नाहीत, तुम्हाला इंग्लिशमध्येच विचारतात की प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हा पहिला प्रश्न असतो. जे कोणी समोर बसलेलं आहे, मॅनेजर असेल, HR असेल, कुठला पण इंजिनियर असेल, जे कोणी तुमचा इंटरव्ह्यू घेत आहे, पॅनल असेल, इंग्लिशमध्येच विचारतात की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आणि मग तुम्हाला इंग्लिशमध्येच उत्तर देणं एक्सपेक्टेड असतं. आणि त्यावेळेस जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर जरी तुम्हाला त्या फील्डमधलं नॉलेज असेल तरीसुद्धा तुम्ही ते एक्सप्रेस नाही करू शकणार. आणि त्यांना कळणारच नाही की ठीक आहे तुम्ही इतके भारी इंजिनियर आहात पण तुम्ही सांगणार कसे आहात जर तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे. कारण त्यांना एक्सपेक्टेड आहे की नाही बाबा आमच्या एम्प्लॉईजना इंग्लिश यायला पाहिजे, किंवा कारण की मे बी USचे क्लायंट्स असतात, UKचे क्लायंट्स असतात, सो थोडं बेसिक इंग्लिश स्किल एक्सपेक्टेड असतं. सो आय थिंक इंग्लिश शिकणं आणि इंग्लिश येणं ह्याच्यामुळे नक्कीच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रमोशनसाठी सुद्धा, जॉब मिळण्यासाठी सुद्धा, मॅनेजरसोबत बोलण्यासाठी सुद्धा. आणि आजकाल बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, आउटसाईडचे मॅनेजर्स म्हणजे फॉरेनचे मॅनेजर्सला बोलायला सुद्धा म्हणजे बरेच फायदे आहेत असं मला वाटतं. बरेच फायदे आहेत. आणि इतकं पण म्हणजे असं हे पण नाही की तुम्ही एकदम हायफाय फंडूचं एकदम इंग्लिश बोलायला यायला पाहिजे. नॉर्मल कम्युनिकेशन करण्याकरता जेवढं इंग्लिश यायला पाहिजे तेवढं यायलाच पाहिजे असं मला वाटतं. हे खूप गरजेचं स्किल आहे. याचं अजून एक उदाहरण म्हणजे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनल मधल्या बऱ्याचशा गोष्टी इंग्लिशमध्ये लिहिल्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिताना सुद्धा तेव्हा सुद्धा त्यांनी इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी लिहिलेत. तुम्हाला समजायला तर हव्यात त्या काय गोष्टी आहेत. बऱ्याच कोर्ट्समध्ये वगैरे आत्तासुद्धा इंग्लिश हीच लँग्वेज तुम्हाला यूज करावं लागते. मोड ऑफ कम्युनिकेशन म्हणजे जी ऑफिशियल लँग्वेज म्हणून डॉक्युमेंट्सवरती वगैरे. अजून एक तुम्ही कुठली पण छोटीशी वस्तू घ्या, कुठली पण घ्या, म्हणजे घरी फ्रीज घेतलाय, काही फ्रीज, काही मॅगीचं पॅकेट जरी घेतलं ना इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं. आता तुम्ही काय म्हणजे रिअलिस्टिक गोष्ट करूया आपण. रिअलिस्टिक तुम्ही म्हटलात की नाही हे इंग्लिश नाही चांगलं, आपली भाषाच नाही, सगळं बंद करा, उद्यापासून सगळं बंद करा. आपला एक तर देश हा अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. किती वेळ लागेल माहिती आहे का लोकांना या सगळ्या गोष्टी अडॅप्ट करायला. लोकांना मराठीत जर अस्खलित मराठीत लिहिलं तर तुम्हालाही समजणार नाही की ह्यानी काय लिहिलंय. आता इतकी इंग्लिश आपल्यामध्ये आतमध्ये आली. म्हणजे असे एक हे होतं ना की 10 वाक्य तुम्ही एक पण इंग्लिश शब्द न वापरता 10 वाक्य तरी बोलून. खूप अवघड आहे. कारण इतके करू शकतात लोक, नाही म्हणत नाहीये, लोक लगेच कमेंट मध्ये लिहिते नाही मला येतं, पण अरे सगळे लोक नाही करू शकत आहे. म्हणजे ऍक्च्युअली किंवा असे थोडे थोडे शब्द असतात जे आपण वापरतो. येस, खूप आहेत. म्हणजे वायसर हा शब्द एवढा इंग्लिश आणि सर्रास वायसर लाव कुणी पण वापरतं. अगदी 2री 3री 4थी पास असलेला जो मेकॅनिक आहे ना तो वायसर हा शब्द वापरतो. वायसर हा शब्द नसून हा वॉशर हा शब्द आहे आणि तो इंग्लिशच शब्द आहे, त्याला मराठीत शब्दच नाही आहे, कुठून आणणार. असे बरेच शब्द आहेत. सो तेच इंग्लिश तुम्ही शिकल्याने तुमचा काही म्हणजे काय म्हणतात त्याला तोटा तर नक्कीच होणार नाहीये, फायदाच होणार आहे. बोलायचं नाही तर नका बोलू, पण समजून घ्या लँग्वेज काय. कारण समोरचा जर इंग्लिश बोलायला लागला तर तो काय बोलतोय हे तुम्हाला माहिती यायला
समजायला पाहिजे. जरी तो शिवाय घालत असेल तर कळायला पाहिजे तुम्हाला. सो ते समजून घ्या. आणि आता थोडेसे क्वेश्चन्स मी लिहिले आहेत, सो लेट मी आस्क दोज क्वेश्चन्स. इंग्रजी येत नसेल तर व्यक्तीला कमी लेखलं जातं का, आणि ही मानसिकता कशी बदलता येईल? कमी लेखलं जातं का? एकतर जर समजा तुमच्यासमोर एखादी तुमचा फ्रेंड आहे कोणी आणि ती इंग्लिशमध्ये बोलते आणि तुम्ही तिला मराठीत उत्तर दिलं. समजा तुम्हाला तिचं इंग्लिश समजलं पण तुम्ही मराठीत उत्तर दिलं, आणि ती जर तुम्हाला म्हणाली की असं तुला येत नाही इंग्लिश, मैत्रिणीला सोडून द्या, गरज नाही ती मैत्रिणीची, आणि इंग्लिश पण शिका. जर बोलता येत नसेल तर ते स्किल मात्र डेव्हलप करा, पण त्या मैत्रिणीशी परत जाऊन कधी इंग्लिश बोलायची गरज नाही. कारण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तिला इंग्लिश येतं म्हणजे ती काय फार भारी नाही आहे, आणि तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणजे तुम्ही कमी नाही आहात. हे दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही करताय, तुमचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली चांगले असाल. नसाल तर तुम्ही त्याच्यामध्ये शिका ना, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही काहीतरी भंगार आहात, ही गोष्ट खूप म्हणजे चुकीची आहे. आणि जर तुम्हाला असं कोणी लेखतंय की तुम्ही कमी आहात, तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणजे तुम्ही फारच, तुम्हाला काही जमत नाही, तुम्ही अडाणी आहात वगैरे, असं जर कोणी म्हणत असेल, त्या माणसाच्या समोर जायची तुम्हाला गरज म्हणजे दे आर एक तर फ्रेंड्स म्हणत असतील तर दे आर नॉट युअर फ्रेंड्स ॲट ऑल. फ्रेंड्स, आणि स्ट्रेंजर असेल तर जाऊन नका त्याच्या समोर. हो, फालतू माणूस सोडून द्या. तुझ्यासोबत झालाय का असा किस्सा कधी? खूपदा झालंय. तू इतक्या असं एकदम सडन, हे मुलीचं एक्झाम्पल होतं काही म्हटलं? नाही, मुलीचं कुठल्या मुलीने तुला मुलीचाच झालाय. त्यावेळेला मला नव्हतं येत इंग्लिश बोलता, आणि म्हणजे नॉट नेसेसरी मारणाऱ्या मुली होत्या इंग्लिश बोलणार आणि तुला येत नाही म्हणजे. हा, अजूनही आहेत म्हणजे ज्या मराठीच आहेत, बरंच इंग्लिश फाडत बसणार इकडे तिकडे. म्हणजे मला असं वाटतं की लँग्वेज, मी कायम माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये हेच सांगत आली आहे की लँग्वेज इज अ मोड ऑफ कम्युनिकेशन. कोणाला तरी इंग्लिश येते म्हणून भारी, कोणाला तरी जर्मन येते म्हणून तो भारी, किंवा येत नाहीये म्हणून तो नाही भारी. हे कन्सेप्ट ही आपण आणली आहे, मला वाटतं ही कन्सेप्टच नाहीये. एखादी भाषा म्हणजे काय, मी आत्ता जे बोलतेय ते तुम्हाला कळतंय, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतायत, आम्ही दोघं गप्पा मारतोय, आम्हाला समजतंय आम्ही काय बोलतोय, त्याच्यासाठी भाषा असते, बोलण्यासाठी. आता पक्षी एकमेकांचे ते काय चिवचिव करतात ते त्यांना कळतं की काय, तो दुसरा कावळा ओरडतोय ते त्या कावळ्याला कळतं, ते त्यांची भाषा आहे ना, म्हणून ते काय, त्यांना मी कमी लेखायचं का? सो हे जे आहे ना की इंग्लिश येत नाही म्हणून कमी लेखलं जातं का, तर ऍक्च्युली हो, अजूनही कमी लेखलं जातं. म्हणजे असे लोक आहेत, त्यांचे विचार आहेत, म्हणतात असं, पण जे कमी लेखणारे लोक आहेत तेच कमी आहेत. एक्झॅक्टली, त्यांच्यापासून आपल्याला लांबच राहायचं, त्यांच्यापासून लांब राहायचंय. आणि याचं एक अजून एक उदाहरण म्हणजे अगेन मी माझ्या बॉसचं उदाहरण देईल. तो जो होता त्याला माहिती नव्हतं की मला काय येत होतं करायला, आणि मला त्याला सांगता येत नव्हतं की मला काय येतं, कारण मला इंग्लिश येत नव्हतं. पण जेव्हा केव्हा मी हे तोडकं मोडकं बोलायला सुरुवात केली, त्याला कळलं की ह्याला इंग्लिश नाही येते पण ह्याला सांगायचं या गोष्टी आहेत. तर ही वॉज मोर इंटरेस्टेड इन मी, की त्याला म्हणजे त्याला समजून घ्यायचं होतं की हा माणूस काय काय करू शकतो. मग तो मला समजेल अशा इंग्लिश भाषेत बोलू लागला. सो आणि तो खूप मोठा माणूस आहे, म्हणजे भरपूर मोठा माणूस आहे. कसं सांगू, कुठल्या स्केलवर सांगू, बराच मोठा माणूस आहे. तुम्ही ते गाणी ऐकली असतील ना, बॉडीगार्ड वाले, आय लव्ह यू टू, सो ते त्यांनी गायलंय आणि शशांक त्याच्या टीम मध्ये होता. हा, सो मोठा सेलिब्रिटी, खूप लोक त्याला ओळखतात वगैरे, असा माणूस जो समजून घेत होता माझ्याकडनं. मला इंग्लिश नव्हतं येत पण तो समजून घेतात. तोच म्हणला नाही तिकडे तुला येत नाही इंग्लिश तर, असं नाही म्हणला तो. सो ज्या माणसांना समजून घ्यायचं ते बरोबर समजून घेतात. ह्याच्यावरून मला एक असा शेअर करायचा वाटतो किस्सा की, पण म्हणजे हे खूप काय म्हणतात कडू सत्य किंवा क्रुएल ट्रूथ टाईप आहे. मी पण अशा एका इव्हेंटला गेलेले आणि तिकडे मला कमी लेखलं गेलेलं. का? एनी गेस? मराठी क्रिएटर आहे. हो, ते तर इंग्लिश शिकवते मराठीमधून, पण मराठी क्रिएटर आहे. सो हिंदी क्रिएटर्सनी ते थोडंसं दे वर लुकिंग डाऊन अपॉन मी, की आम्ही हिंदी क्रिएटर आहे ना, आम्ही भारी, ही तर काय मराठीमध्ये कॉन्टेंट करते सो नाही भारी. सो मी म्हणजे कायच बोलू, मी अजूनही होतं. सो अवॉइड
अवॉइड करा अशा लोकांना. अवॉइड करा खरंच. म्हणजे आपटतील कधी ना कधी तोंडावर ते लोक. आपल्याला काही करायची गरज नाही, आपण आपलं काम करत राहायचं, शिकत राहायचं आणि काहीच हरकत नाही. एक सिम्पल क्वेश्चन आहे असा की इंग्रजी शिकण्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? काय कोणती योग्य पद्धत आहे का, काय करावं नेमकं? मला असं वाटतं की देर इज नो एक्झॅक्ट परफेक्ट वे ऑफ लर्निंग एनिथिंग. म्हणजे कुठली पण गोष्ट तुम्ही इथून शिकू शकता, इथून शिकू शकता. देर आर मल्टिपल वेज ऑफ डुईंग युअर थिंग. त्यातले मला असं वाटतं बरेचसे वेज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कव्हर केलेले आहेत ऑलरेडी. नाही, नंबर 1 वे इज स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. बघा, इंग्लिश शिकायची सुरुवात कुठून करू इज तुमच्यासाठी मी कोर्स केलेले आहेत. माझा ॲप आहे, ॲपवर कोर्सेस आहेत. येत होतं की आपण नंबर ऑफ वेज मध्ये आपण ते कव्हर केलेले आपल्या चॅनलवरती. हो हो, की तुम्ही या वेज मध्ये शिकू शकता. हा, म्हणजे मी ऍक्च्युली सांगायचं झालं तर इतक्या वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओज केलेले आहेत की अगदी बेसिक ABCD असतील, आर्टिकल्स म्हणजे अ अँड द, किंवा उच्चार कसे पाहिजे इंग्लिशचे, मग टेन्सेस असतील, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, त्याच्यामधले प्रकार असतील, ग्रामर असेल, स्पोकन इंग्लिश असेल, सेंटेन्सेस असतील, सगळ्यावर माझे व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत, आपल्या चॅनलवर आहेत. पण आणि हे फ्री आहेत व्हिडिओ ऑब्व्हियसली यूट्यूब बघायला. पण जर अजून एखाद्याला असेल इंटरेस्ट की नाही बाबा मला एका महिन्यात शिकायचंच आहे इंग्लिश, तर त्यांच्यासाठी अजून एक पुढची स्टेप म्हणून स्ट्रक्चर्ड आम्ही रेकॉर्डेड कोर्स केलेला आहे. अगदी स्टेप बाय स्टेप तो कोर्स आहे. म्हणजे लेसन 1 की लेसन 1 झाल्यानंतर मग MCQ टेस्ट येतात त्या लेसनचे, मग लेसन 2 मग टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करता. असं स्ट्रक्चर्ड वेनी सुद्धा कोर्स केलेला आहे जो आमच्या ॲपवर आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सो कशी करायची, कुठून करायची सुरुवात, तर मी सांगेन की तुम्ही डेफिनेटली कोर्स चेक करू शकता. सिलेबस पण दिलेला आहे, म्हणजे बिफोर बाईंग द कोर्स की बाबा नक्की या कोर्समध्ये काय शिकवलं जाणार आहे, डे 1 डे 2 लेसन 1 लेसन 2, ते तुम्ही बघून तुम्ही डिसाईड करू शकता. आणि नसतील तुम्हाला तेवढे सुद्धा ॲक्च्युली खूप स्वस्त आहेत तसा कोर्स. खूपच स्वस्त आहे. 1 वर्षासाठी 1400-1500 रुपये मॅक्सिमम तुम्हाला घालावे लागतात. राईट. पण तुमच्या मोस्टली सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला इंग्लिश शिकायला लागतात त्या कव्हर केलेल्या आहेत. ज्यांना अगदीच 2 महिन्यात शिकायचं त्यांच्यासाठी. राईट. ज्यांना आरामात शिकायचं त्यांच्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे, आरामात बघत बसा, फ्रीमध्ये सगळं कॉन्टेंट आहे. हो, सगळं आहे. फक्त स्ट्रक्चर्ड वेने थोडंसं डीपमध्ये तुम्हाला जाऊन शिकायचं असेल तर आपला कोर्स आहे. ओके, मला असं एक गोष्ट सांगायची होती आणि की खूप कॅज्युअल अप्रोच घेता तुम्ही. तुम्हाला जर खरंच इंग्लिश शिकायचं आहे, ओके, तुम्ही ठरवलं आहे ना तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे, तर जर का आता माझे व्हिडिओज एव्हरी फ्रायडेला, लेट्स से एव्हरी फ्रायडेला येत असतील, एव्हरी ट्यूजडेला येत असतील, एव्हरी संडेला येत असतील, तर मेक इट अ पॉईंट की ओके आठवड्यातून एक दिवस ट्यूजडे 10:30 वाजता हा व्हिडिओ येतो स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याचा, तो व्हिडिओ मी बघणार. किती 9-10 मिनिटांचा असतो, मॅक्झिमम 20 मिनिटांचा असतो. आठवड्यातून एक व्हिडिओ येतो, तो मी बघणार. हे जर तुम्ही तुमच्या गोलला तुम्ही आय मीन यू आर नॉट स्टिकिंग टू युअर ओन डिसिजन्स, तर मग कसं काय तुम्ही इंग्लिश शिकणार आहे? किती कॅज्युअल अप्रोच. आणि हेच जर कुठलीतरी सिरीज आली, कुठला तरी मूवी आला, चला बिंज वॉचिंग करतात, एपिसोड 1 2 3 4 5 6 7 8, सगळा दिवस वाया. ते तुम्हाला आयुष्यात काही, म्हणजे ठीक आहे एंटरटेनमेंट होते, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही हेल्प मिळणार आहे का? तुम्हाला मला ह्याचं एक खूप भारी उदाहरण रिसेंट एक्झाम्पल आहे मला द्यायचं आहे. की आपला जो ऑफिसचा नंबर आहे ना, ज्याच्यावरती सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती क्वेरीज येत असतात किंवा कुठला कोर्स आहे, काय हे मला हे करायचंय, प्रॉब्लेम्स काही असतील टेक्निकली तर त्यांच्या क्वेरी येत असतात. तो जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याला लोकांनी ग्रुपमध्ये ऍड केले. ठीक आहे, आता ठीक आहे ग्रुपमध्ये ऍड केले, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये अराउंड 150-200 लोकांचा ग्रुप आहे तो. आणि काय नाही, बडबड सुरू असते, त्यावर फालतू बडबड सुरू असते. ठीक आहे, मी काय केलं तर आता हा आहेच ग्रुप लोकांनी कोणीतरी केलं, 150-200 लोक आहेत, तर त्यांना आपण काही ऑफर्स रन करतो, तर ते आपण ऑफर्स त्याच्यावर टाकून देऊ की बाबा हे घ्या, ऑफर चालू आहे तर तुम्हाला फायदा होत असेल तर घ्या, असं म्हणून मी ते टाकलं. त्याच्यावरती लोकांचं काय कमेंट, अरे बापरे इथं पण आलाय का या. एक तर तुम्हीच मला ऍड केलंय त्या ग्रुपमध्ये वर, आणि मी आता तुम्हाला काहीतरी चांगलं सांगतोय तर ते सोडून फालतू गप्पा मारता. आणि काय आहे ह्यांच्या गप्पा, जेवलीस का, आज काय या ग्रुपवरती आपण काय धम्माल करणार, हे गप्पा आहेत. लोकांना हे करण्यात टाईम आहे, पण त्यांना मी एखादी चांगली सांगितलं की बाबा हे फ्रीमध्ये एक व्हिडिओ आलाय, तो सुद्धा मी टाकलाय, नाही तर तिथे पण आल्या का तुम्ही प्रमोशन करायला. अरे तुम्हीच ऍड केलंय मला त्या ग्रुपमध्ये, कशाला ऍड केलं, ऑफिसचा नंबर आहे, तुम्हाला माहिती आहे ना हा ऑफिसचा नंबर आहे. हो ना. एनिवे,
तर असं लोकांना बेसिकली खूप टाइमपास करायचं आहे लाईफमध्ये, त्यांना सिरियस काम करायचंय किंवा सिरियसली लोकांना लेवल अप व्हायचंय, तर त्यांनी डेफिनेटली आपलं चॅनल बघा. आपल्या चॅनल बरोबर अजून पण आहेत, तेही आवडलं, तेही बघा, पण लेवल अप व्हा. आजकाल ते नुसतं स्क्रोलिंग करत बसणं इतका आपला वेळ वाया जातो. म्हणजे कधी कधी आम्हाला सुद्धा आठवतं की लाईफ बिफोर थोडंसं अजून एक कोविड सुद्धा म्हणजे लाईफ बिफोर एवढं आधी इंस्टाग्राम एवढं नव्हतं. बिफोर कोविड सांगतोय मी. आता इतके सगळे लोक, वॉचमन असेल, रिक्षेवाले असतील, सगळे स्क्रोल करत असतात, दुकानदार, सगळे नुसते स्क्रोल करत असतात. आणि तो हसण्याचा आवाज मला सगळीकडेच असतो. तो कोण माणूस आहे मला तो शोधून काढायचा, इतका इरिटेटिंग हसत, काहीतरी घाण हसत असतो आणि ते सगळीकडे आवाज येतात. सांगायचा मुद्दा असा आहे की यार ठीक आहे, एंटरटेनमेंटसाठी थोडासा वेळ तुम्ही दिवसातला द्यायलाच पाहिजे, पण आय थिंक इंग्लिश शिकण्यासाठी जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते सुद्धा डेडिकेटेड वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे आता काय आपण शाळेत नाही आहे की चला 10वीमध्ये आहे आणि टीचर सांगणार आहे हा होमवर्क आहे किंवा हा पेपर आहे, आता तुम्ही घरी अभ्यास करून या. सेल्फ स्टडी करावा लागणार आहे. आता आपण अडल्ट झालेलो आहेत, आपल्याला माहिती असलं पाहिजे की मला 3 मंथचं टार्गेट आहे किंवा 3 महिन्यांनी मला जॉब स्विच करायचं आहे, माझा इंटरव्ह्यू असेल, 6 मंथ्स नंतर मला प्रमोशन मिळणार आहे, काहीतरी मे बी फॉरेनचा बॉस आहे त्याच्याशी बोलण्याची संधी येणार आहे, मग आत्तापासून मी थोडंसं प्रिपेअर करते. जे काही असेल, नवऱ्यासोबत इंग्लिश बोलायचं आहे, पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये इंग्लिश नाही बोलू शकत आहे बाबा, टीचरसोबत मी विचारू शकत नाही आहे टीचरला की माझं मूल कसं करतं आहे, जस्ट बिकॉज मी घाबरते विचारायला मराठीत, इंग्लिश येत नाही आहे, किंवा जे काही फॅक्टर्स असतील तुम्ही रेकग्नाईज करा की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम माहिती असतो पण आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो की टाळाटाळ करतो की जाऊ दे ना काय होणार आहे, पण अंटिल वन टाइम की ते खूप सॅच्युरेट होतं आणि मग ती अर्जन्सी खूप क्रिएट होते आणि मग विचारतात की मॅम मग एका महिन्यात इंग्लिश बोलता येईल का. एकदम फास्ट रिटर्न्स पाहिजे असतात. रिटर्न म्हणजे माझा उद्या इंटरव्ह्यू आहे मॅडम, मला काहीतरी शिकवा ना. असं कसं शिकवणार? आणि मी त्यांना सांगू तरी कसं की नाही तुम्ही कोर्स एकदा बघा, एक दुसऱ्या दिवशी. म्हणजे एवढं घशा तोंडाशी येईपर्यंत आपण काय करत असतो, नुसतं स्क्रोल करत असतो, काय असतो आपण. सो आय थिंक थोडंसं पूर्वतयारी की इंग्लिश का शिकायचंय हे थोडंसं तुम्ही क्लॅरिटी आणा स्वतःमध्ये. इंग्लिश किंवा कुठलंही स्किल तुम्ही का शिकायचं याची क्लॅरिटी आणा, कारण तुम्हाला लेवल अप व्हायचं शेवटी, आपण तिथे आहोत. नेक्स्ट क्वेश्चन इज, फक्त इंग्लिश येण्यामुळे आपल्याला आत्मविश्वास येऊ शकतो का बाकीचे स्किल्स पण, बाकीचे कौशल्य पण इम्पॉर्टंट आहेत? हो, ऑफकोर्स, डेफिनेटली. उलट बाकीचे स्किल्स तर व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिश मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ही फक्त भाषा आहे, हे फक्त स्किल आहे. जसं तुम्ही कुकिंग आहे, गाडी चालवणं आहे, स्किल आहे, गरजेचं आहे ना. आता गाडी चालवतो म्हणजे काय खूप मोठा महान झालं का? मग नाही ना, तसं नाही. सेम आहे इंग्लिश शिकणं, काहीच वेगळं नाही आहे. अनलेस अँड अनटिल तुम्ही असं काहीतरी तुम्हाला लिटरेचर वगैरे असं लिहायचं इंग्लिशमध्ये, शशी थरूरचं इंग्लिश, हा नाही ते तर म्हणजे खूपच भारी वाढीव माणूस आहे. मी परवा त्यांचा एक इंग्लिशमध्येच व्हिडिओ बघितला. त्यांनी शिवाजी महाराजांविषयीचा एकदम आणि आपल्या क्विझिन बद्दलचा खूप सुंदर इतिहास त्यांनी सांगितला. म्हणजे जे सांबार आपण इडली सांबार खातो, हे सांबार इज ऍक्च्युली महाराष्ट्रीयन डिश. बर. आणि ही इन्व्हेंट कुणी केली तर संभाजीराजांनी. बर. म्हणून त्याचं नाव सांबार पण आहे. ओ. सो ते जेव्हा खालच्या साईडला गेले होते आणि त्यांना डाळ, बेसिकली आपण जे वरण करतो, आमटी करतो, ते खायचं होतं, ते काय त्यांना मिळालं नाही तिकडे. सो तिकडे जी गोष्ट होती ती तिकडच्या शेफला त्यांनी सांगितली की यांच्यासाठी अशी डाळ बनवा, आणि सांबार गॉट इन्व्हेंटेड. मग त्याला नाव काय ठेवायचं म्हणून त्यांनी सांबार. ही गोष्ट इंग्लिश मध्ये ऐकली मी शशी थरूरकडून. क्वाईट इंटरेस्टिंग. सो अजून एक महत्वाचा मुद्दा असं मला वाटतं की इंग्लिश शिकणं, हाऊ टू मेक इट फन. म्हणजे असं एकदम सिरियस, अरे यार इंग्लिश शिकायचं म्हटल्यावर अर्ध्या लोकांना तर स्ट्रेस येतो की अरे बापरे आता इंग्लिश क्लास, इंग्लिश कोर्स घ्यायचा किंवा इंग्लिश शिकायला सुरुवात करायची आहे, नको. तर ते भीती घालवून हाऊ टू मेक इट अ फन प्रोसेस. हाऊ टू मेक इट अ फन प्रोसेस बेस्ट सांगू का? बेस्ट सांग ना. गर्लफ्रेंड बरोबर बोला. अरे ते तर जास्ती टेन्शन मला असेल, गर्लफ्रेंडनी जज केलं, इंग्लिश येत नाही, मग गर्लफ्रेंड झाल्यानंतर, व्यवस्थित सेटल झाल्यानंतर बोला. आजकाल तेसला होत नसतं आजकालच्या कलियुगात. पण आजकाल कधीच होत नाही ना मग सेटल. ते काय डायरेक्ट डिवोर्स
युअर्स तिकडे असतं. सो आय थिंक मे बी असे काही फ्रेंड्स असतील जे तुम्हाला जज नाही करणार फॉर शुअर. त्यांच्यासोबत यू कॅन ट्राय स्पीकिंग इन इंग्लिश. किंवा घरी मी जसं म्हणते ना, विचारलंस हा त्यांच्यासोबत ट्राय. ते किती स्ट्रेसफुल आहे फ्रेंड सोबत करणं. फन वे, मला असं वाटतं फन वे इज फॉर मी फन वे इज रिपीटिंग द सेंटेन्स. जे इंग्लिशमध्ये बोलायचं ना, आर यू कॉपिंग मी? हा, माझी पिल्लू करते तसं, आर यू कॉपिंग मी. आणि मग ते करणं, तेच जास्त फन होतं. एनएचा काय एन ए ते ब्रिटिश इंग्लिश आहे. आता रिसेंट जर कोणी कोल्ड प्लेचं कॉन्सर्ट लाईव्ह बघितलं असेल तर त्यात पण तो एकदम ब्रिटिश इंग्लिश बोलतो प्रॉपर. पण ते एनएचं काय होतं बरं, विसरलं मी. इन इट नाही, हा एंट. आपण जर स्पेलिंग केलं तर ते टाकशील AINT एंट इट, एन इट असं काहीतरी असेल. एनए म्हणतात. तर ते अशी मजा येते करायला. सो ते रिपीट करायचे आणि पटापट शिकता येतं. रिपीट करून तर पटापट शिकता येतं. ते एक जोक होत, सॉरी खूपच रॅन्डम चाललंय, पण एक जोक होता ना, ते वाक्य मला आठवत नाही, पण व्हॉट इज गोईंग ऑन, व्हॉट्स गोईंग ऑन, व्हॉट्सअप सप. हां, व्हॉट्स गोईंग ऑनचं शॉर्ट फॉर्म व्हॉट्सअप झालं, व्हॉट्सअपचं शॉर्ट फॉर्म पण सब झालं, आणि सबचं पण आता शॉर्ट फॉर्म जोक येतो झालं, असं जोक येतो. पण ऍक्च्युली झालंय पण तसं ना, म्हणजे सब झालं का त्याचं. आता सब नंतर येईल आता. एनिवे, फन कसं बनवा, आमचे व्हिडिओ बघा. माझे असे काही फार सिरियस, आय डोंट थिंक मी असं काही सिरियसली टीचर टाईप शिकवते. आय थिंक केलं आधीचे व्हिडिओ आहेत थोडे टीचर बऱ्यापैकी ओकेच असतात, असं एकदम फन पण नसतात आणि एकदम सिरियस पण असं न्यूट्रल असतात माझे व्हिडिओ. सो यू कॅन चेक दॅट. सो शशांक सोबत अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील किंवा अजून काही टॉपिक्सवर आम्ही दोघं तुम्हाला चर्चा करायला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्स करून कळवा खाली, बिकॉज शशांक येत नाही फार कॅमेराच्या. आणि 31 तारखेचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण त्या कमेंट्स सगळ्या मी हायलाईट पण करणार आहे. कोणी कोणी काय असं स्क्रीनवर पण येईल आणि त्याला आपण उत्तर पण देणार आहे. चांगल्या कमेंट्स करा यार, काय भारी कमेंट्स लोकांच्या इतक्या असतात. पहिली कमेंट काय असते, मॅडम मला इंग्लिश शिकायचंय, कसं शिकू? अख्खं चॅनल बनवलंय इंग्लिशसाठी, अख्खं चॅनल आहे. आता त्याच्यात पण मॅडम तिथं कमेंट्स वरती कसं सांगणार आज तुम्हाला शिकवणार? मला कळतच नाही कसं शिकवणार. म्हणजे तुम्ही आठवून दाखवा मला, काहीतरी एक पर्याय सांगा की तुम्ही हा प्रश्न विचाराल की मॅडम इंग्लिश कसं शिकायचं, कमेंटमध्ये कसं शिकायचं काय सांगणार ना. चॅनल बघा एवढंच म्हणू शकतो. काय मग काय, त्याच ज्या चॅनलवरती तुम्हाला बघायचं तिथंच तुम्ही ते कमेंट करताय. व्हेरी गुड. काहीतरी चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह. छान छान कमेंट्स, म्हणजे छान छान ॲज इन तुम्हाला जे काही आमच्या कन्स्ट्रक्टिव्ह कमेंट्स जरा चांगले तुमच्या डोक्यात काही वेगळं, इंग्लिश कसं शिकायचं ही कमेंट नका करू प्लीज. काहीतरी तुम्हाला तुमचे विचार पण आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर ते पोहोचवा. आणि या विथ दिस विल रॅप द व्हिडिओ. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर. बाय बाय.